नमस्कार. तर आता नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि नवीन वर्षाची पहिलीच अंगारक चतुर्थी ही येत्या मंगळवारी येणार आहे. तर गणपती बाप्पासाठी आपण हा मस्त मोदकाचा नैवेद्य बनवलेला आहे. अगदी पेड्यासारखा मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारा हा एकदम सॉफ्ट असा आपण मोदक बनवलेला आहे. उकडीचे मोदक म्हणजे कोणाकोणाला नाही जमत, तर आपण हे असे पेड्यासारखे मऊसूत असे मोदक बनवलेले आहेत गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी. तर व्हिडिओलाच कुठे स्किप नका करू, पूर्ण बघा. आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती त्याची प्रतिक्रिया नक्की कळवा. तर आता आपण पाहूयात हे छान असे मोदक आपण कसे बनवलेले आहेत. तर एक कढई आपण घेतलेली आहे, त्या कढईला गरम करायचं आणि त्याच्यात मी 2 चमचे साजूक तूप घेणार आहे. गाईचं तूप घेणार आहे मी. तर हे तूप छान असं आपण वितळायला ठेवायचं, म्हणजे वितळून द्यायचं. आणि छान असं गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे. एकदम बारीक असा रवा घ्यायचा आहे आपल्याला. तर हा रवा आपल्याला छान असं या तुपामध्ये टाकून मस्त असा खमंग होईपर्यंत, थोडासा याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. तर बघा, आपण रवा छान असा मंद गॅसवरच भाजायचा, म्हणजे तो छान आतून पण असा भाजला जातो आणि कच्चा कच्चा नाही लागत. तर रवा आपण छान असा भाजून घेत आहोत. आणि जास्त तूप वापरायचं नाही आहे, फक्त 2 चमचेच आपण गाईचं तूप घेऊन हा छान असा खमंग रवा आपण भाजत आहोत. तर मस्त असा रवाचा बघा छान असा कलर आपण थोडासा चेंज होईपर्यंत भाजणार आहोत. तर रवा आपला हा भाजतच आलेला आहे बघा. मस्त असा आपण ह्याला छान असा भाजून घेतलेला आहे बघा, असा मोकळा झालेला आहे भाजून. आणि जास्त असा तुपकट पण नाही दिसत आहे. तर बघा असा मस्त मोकळा झालेला आहे आणि छान असा फुलला पण आहे. तर आता हा रवा छान भाजल्यानंतर आपण हे ओलं खोबरं घेतलेलं आहे. जितका रवा घेतला आहे ना आपण 1 कप, तितकाच 1 कप आपण ओलं खोबरं हे खवलेलं घेतलेलं आहे छान. आणि खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे रव्याच्या आतमध्येच. म्हणजे जे खोबऱ्याचा जो ओलावा असतो त्याच्यामुळे रवा पण छान असा स्मूथ टेक्स्चर येईपर्यंत मस्त असा भाजला जातो. दोघी पण इन्ग्रेडियंट छान आपण भाजून घेत आहोत बघा, नारळ आणि रवा. तर म्हणजे खोबरं आपल्याला छान असं खमंग भाजायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे जे मोदक बनवणार आहोत ना, हे मोदक 2 ते 3 दिवस छान असे टिकून राहतील, खराब नाही होणार, म्हणजे अशी खवट नाही लागणार. कारण मग ओलं खोबऱ्यामुळे कधी-कधी काय होतं, जे पदार्थ बनवतो तो खराब होतो 2 ते 3 दिवसानंतर. तर तो खराब नाही होण्यासाठी आपण छान असं खमंग भाजून घेणार आहोत, म्हणजे ह्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे आपण असे घालवणार आहोत. तर बघा, दोन्ही पदार्थ आपण छान असं खमंग भाजत आहोत. आता हे भाजतच आलं आहे बघा, असं मोकळं दिसतंय ना, असं मोकळं फटफटीत झालेलं आहे बघा, एकदम सुखं झालेलं आहे, ड्रायपणा आलेला आहे याला बघा. असं आपण इतपत भाजून घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण जितकं वाटी रवा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, तेवढंच वाटी भरून आपण दूध घेणार आहोत. दूध मी साईसकट घेतलेलं आहे, जरा छान लागेल, म्हणजे हा पेढा आपण जो मोदक बनवत आहोत पेढ्यासारखी टेस्ट येणार आहे. तर बघा, आपण 1 कप दूध टाकलेलं आहे. आता हे छान असं दूध ह्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे बघा, रवा पण छान असा मिक्स झालेला आहे दुधामध्ये. तर आता हे परत एकदा थोडंसं आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे. तर बघा, रवा पण मस्त असा परतलेला आहे. आता मी हे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. हा पिवळा गूळ वापरणार आहे मी, काळा नाही. तर हा पिवळा गूळ घेतलेला आहे आणि तो गूळ पण छान ह्याच्यामध्ये आता मेल्ट होईपर्यंत आपण मस्त असं परतवत राहायचं आहे. गॅस फास्ट करायचा नाही आहे, तर मंद गॅसवरच या रव्याची आणि जी खोबऱ्याची जी उष्णता आहे त्याच्यामुळे हे गूळ आपलं मस्त असं मेल्ट होणार आहे, छान असं एकसंध होणार आहे या पदार्थामध्ये. आणि जो आपला मोदकाचा कलर आहे तो इतका सुंदर येणार आहे ना या गुळामुळे. तर पहा, आता हे छान असं आपण गूळ मेल्ट करून घेतलेलं आहे. आता मी हे केसराचं दूध ह्याच्यामध्ये टाकणार आहे. या केसरामुळे तर आपल्या ज्या मोदकाला जो स्वाद आहे, जी चव आहे ती खूप अप्रतिम येणार आहे. तर बघा, मस्त आपण केसराचं दूधही छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे.
म्हणजे बघा आपला जो मोदक आहे तो अगदी मार्केटमध्ये जो मिळतो मावा मोदक पिवळ्या कलरचा त्याप्रमाणे ह्याला रंग येणार आहे आणि चव पण ह्याची खूप छान अशी भन्नाट लागते. तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून बघा. ज्याला उकडीचे मोदक येत नाही त्यांनी हा पदार्थ अगदी सोपा आहे, हा बनवू शकता. तर बघा आपलं मस्त सगळे इन्ग्रेडियंट मिक्स झालेले आहेत. गूळ पण छान असा मेल्ट झालेला आहे. आता आपण हे गॅसवरून उतरून हे थंड करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं. आता मस्त थंड झालेलं आहे बघा. आता आपल्याला ह्याचे मोदक बनवून घ्यायचे आहेत. थोडंसं आपण असं हे मळून घेऊया. आता हे छान असं आपण मळून घेतल्यानंतर मी ना एक मोदकाचा जो साचा असतो तो घेतलेला आहे बघा हा. आता ह्याला आपण तेल लावून घेऊया म्हणजे आपला मोदक आहे तो चिकटणार नाही. तर ह्याला तिन्ही ह्याला आपण मोदकाला तेल लावून घेतलेलं आहे साच्याला. तर आता मी हे पिस्त्याचे काप घेतलेले होते छान असे पातळ कापलेले, ते पण ह्याला लावायचे आहेत. म्हणजे जे मोदकाला पिवळ्या कलरचा मोदक आणि हिरव्या कलरचे पिस्ता खूप छान दिसणार आहे म्हणजे सजावटीसाठी. तर आपण हे बघा पिस्त्याचे काप लावून घेतलेले आहेत. आता याप्रमाणे आपण हे मोदक म्हणजे जे मोदक आहे तो बनवून घेत आहोत. तर तिन्ही साच्याच्या ज्या तिन्ही याला आहे आपण हे सारण सगळं असं लावून घ्यायचं आहे आणि छान असा मोदकाचा आकार ह्याला देणार आहोत. तर बघा मस्त साच्यामध्ये भरून आपण हा मोदक तयार करून घेत आहोत. तर बघा एकदम घरच्या घरी अगदी 15 ते 20 मिनिटात बनणारे हे एकदम साधे आणि कमी साहित्यातले मोदक आहेत आणि गणपती बाप्पाला नक्की आवडतील. उकडीचे मोदक आपण बनवतो पण त्याला फार वेळ लागतो की नाही. ते सारण बनवा, मग त्याचं ते पीठ बनवा आणि मग ते सगळं भरा आणि ते उकडा. मग त्याच्यापेक्षा हे आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीचे हे नारळ आणि गुळाचे मोदक बनवलेले आहेत. तर बघा आपला हा मोदक मस्त असा आकार घेऊन तयार झालेला आहे आणि पिस्ता पण याला छान दिसत आहे बघा. आणि केसर टाकल्यामुळे ह्या मोदकाला छान असा पिवळा कलर आलेला आहे. अगदी मार्केटमध्ये मिळतात ना माव्याचे मोदक त्याप्रमाणेच हे मोदक आपले दिसत आहेत. बघा किती छान असे मऊसूत हे मोदक आपण बनवून तयार करत आहोत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी. तर बघा अजून एक आपण मोदक हा बनवून घेणार आहोत. तर त्याचप्रमाणे आपण साच्याला पुन्हा तेल लावून हे पिस्त्याचे काप लावलेले आहेत आणि परत एकदा आपण हा मोदक साच्यामध्ये टाकून बनवून घेत आहोत. अशाच प्रकारे आपण सगळे मोदक हे बनवून घेऊया मस्त असे आणि गणपती बाप्पाला छान असा नैवेद्य दाखवूया. तर तुम्ही नक्की बनवून बघा या प्रकारे मोदक आणि तुमची ही रेसिपी कशी झालेली ते पण नक्की मला सांगा. तर बघा आपण हा दुसराही मोदक असा छान असा साच्यामध्ये बनवून घेत आहोत आणि आपण याच्यामध्ये केसर टाकल्यामुळे ना आपण केसर पण छान असं पुढे जेव्हा मोदकाला दिसतं ना तेव्हा खूप छानच दिसतं असा हा मोदक आपला. तर बघा हा आपण दुसराही मोदक असा या प्रकारे आपण बनवून घेतलेला आहे. साईडचं जे असतं ते सगळं काढून घ्यायचं आहे म्हणजे छान असा मोदकाला आकार येतो बघा. मस्त हा दुसरा पण आपण मोदक बनवून घेतलेला आहे. आता सगळ्याच आपण या सारणाचे सगळे मोदक बनवून घेऊया. बघा मस्त असे छान दिसत आहेत की नाही, अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे. तर बघा सगळे मोदक मी बनवून घेतलेले आहे. तर सगळे आता तयार झालेले आहेत. आता हा गणपती बाप्पाला आपण नैवेद्य दाखवायला तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी राईट साईडला बेल आयकॉन असेल ती नक्की प्रेस करा. म्हणजे जेव्हा जेव्हा माझे छान छान असे व्हिडिओ येतील ना त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही असे माझे छान असे व्हिडिओ बघू शकाल. तर बघा किती छान असा मऊसूत पेड्यासारखा अगदी सॉफ्ट असा तोंडात टाकताच विरघळणारा आपण हा मोदक बनवलेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कळवायला विसरू नका. तर आता आपण सगळ्यांना बाय बाय बोलूया आणि एका नवीन रेसिपीबरोबर पुन्हा एकदा आपण भेटूया. तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.